हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही स्वस्थ, मस्त आणि अगदी आनंदी असेल. स्वामी तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. सो आज मी टिफिनसाठी वांग्याचं भरीत बनवत होते आणि तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो 2 वांगे मी छान भाजून घेतली आहेत आणि त्याच्यानंतर फोडणीसाठी काही गोष्टी मी रेडी करून ठेवलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये ना मी कांदा, टोमॅटो तर कट केलेलाच आहे. तुम्ही टोमॅटो पण भाजून घेऊ शकता. मी नाही भाजला आहे, चॉप करून घेतलेला आहे फक्त. आणि जो खलबत्ता आहे ना, त्याच्यामध्ये थोडंसं अद्रक, लसूण, कोथिंबीर मी टेचून घेतलेलं आहे. त्याची टेस्ट छान लागते. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पेस्टही करू शकता. सो मी हे लोखंडाच्या कढईत बनवते आहे. लोखंडाच्या कढईतलं वांग्याचं भरीत तुम्ही खाऊन बघा, छान लागते त्याची टेस्ट. वांगे जे आपण भाजून घेतले होते त्याच्यावरचं ती स्किन काढून टाकली आहे आणि छान चेक करून घेतलेलं आहे मी आता ते की त्याच्यामध्ये काही खराब तर नाही आहे ना. आणि हे अद्रक, लसूण आणि कोथिंबीर, तुम्ही हिरव्या मिरच्या पण घालू शकता, पण मी आज नॉर्मल बनवते आहे. सो चॉप केलेला कांदा घालून घ्यायचा आणि तो छान गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा परततो आहे. ॲक्च्युली मी एका हाताने कॅमेरा पकडला होता आणि एका हाताने मी ते कांदा परतत होते, त्याच्यामुळे मी थोडं थांबून शूट केलं आहे. सो आता छान ह्याला परतू द्यायचा, छान गुलाबी कलर येऊ द्यायचा. आता वांग्याच्या भरीतमध्ये पण काही लोक कांदा आणि टोमॅटो वरनं टाकून पण खातात, ज्याला जसं आवडतं. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. मी ह्या पद्धतीने बनवते. सो कांदा पटकन शिजावा म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकू शकता. तुम्ही बघू शकता कांदा थोडासा गुलाबीसर झालेला आहे आणि मग त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये थोडंसं लसूण, कोथिंबीरची जी पेस्ट केलेली आहे, थोडंसं मी अद्रकही घातलं आहे, त्याची पेस्ट घालून घेतलेली आहे आणि आता एकदम छान ह्याला परतू द्यायचं. त्याच्यानंतर टोमॅटो घालून घ्या. माझा टोमॅटो थोडासा कच्चा होता, त्याच्यामुळे मी पटकन घालून घेतला आहे की तो टोमॅटो परतायला थोडा जास्त टाईम लागेल. आणि आता हे छान परतू द्यायचं. तुम्ही बघू शकता माझा टोमॅटो पण होत आला आहे. मसाले घालून घेऊया. धने जिऱ्याची पूड, जे आपले नॉर्मल मसाले असतात, लाल तिखट थोडं, जर तुम्हाला आवडत असेल कोणी हे पण टाकतात, काय त्याला म्हणतात, काळा मसाला वगैरे. मी नॉर्मल लाल तिखट टाकते, हळद, मीठ, बास. ह्याच्या व्यतिरिक्त धने जिऱ्याची पूड, ह्याच्या व्यतिरिक्त मी काहीही नाही घालत. आणि थोडीशी चवी म्हणजे तुम्हाला जसं, मी ॲक्च्युली हे फ्राय होतानाच थोडी कोथिंबीर घालते. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नंतरही घालू शकता. मला थोडंसं तिखट कमी वाटत होतं म्हणून मी परत थोडंसं तिखट घातलेलं आहे. आणि ते छान परतलं की ह्याच्यामध्ये आपण जे वांगी सोलून घेतलेली आहेत ना, ती छान परतून घेऊया. मसाला सगळा त्याच्यामध्ये कोट झाला पाहिजे मस्त. आता हे ना जरा एक 5 मिनटं परतू द्यायचं, म्हणजे सगळं एकजीव होईल आणि मग त्याची टेस्ट पण छान लागेल. आणि कोथिंबीर टाकून तुम्ही हे 5 मिनटं शिजायला ठेवू शकता. वांगं तर झालेलंच आहे, सगळं झालेलं आहे. फक्त छान एकजीव होईपर्यंत एक 5 मिनटं ठेवा आणि लगेच गॅस बंद करून द्यायचा. आणि मी ह्याच्यासोबत भाकरी बनवली होती, वांग्याचं भरीत आणि ज्वारीची भाकरी. एक नंबर बेत आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.